किचनमध्ये सगळ्या मिलेट धान्यापासून तृणधान्यापासून आपण एक टिक्की बनवणार आहोत. तर त्याचं साहित्य आधी मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी घेतलं आहे, कुठची कुठची तृणधान्य घेतली ती दाखवते. आता हे प्रथम मी नाचणी घेतलं आहे, नंतर हे राळं घेतलं आहे, हे वरी घेतले, वरी म्हणजे वरी तांदूळ घेतले, नंतर ही बाजरी घेतली आहे, नंतर हे कोडू कोडू म्हणून मिळतं, कोडू मिलेट, कोडू बाजरी म्हणून मिळते ती घेतलेली आहे. त्यानंतर ही आपली नेहमीची ज्वारी घेतलेली आहे आणि हे राजगीर आहे. एवढ्या सगळ्या ह्या तृणधान्यांपासून मी आज तुम्हाला छानपैकी अशी पौष्टिक टिक्की करून दाखवणार आहे. आता मी ह्या धान्यापासून काय केलं तर ही सगळी धान्य थोडी थोडी घेऊन ती मी चांगली धुवून घेतली, वाळवून घेतली. त्यानंतर त्याचं मी हे असं पीठ केलं आहे. आता त्याच्यात मी फक्त बाजरी कमी घातली, कारण बाजरी उष्ण असते. आत्ता ती बाजरी कमी खातात ह्या सीझनला, म्हणून मी बाजरी कमी घातली आहे. बाकी सगळं थोडं थोडं घालून धुवून त्याचं हे असं मी मिक्सरला बारीक पीठ करून घेतलं आहे. आता मी प्रथम काय करणार आहे तर हे 1 वाटी पीठ आहे, मोठी 1 वाटी पीठ आहे. तर त्या 1 वाटी पीठ मी तेवढंच 1 वाटी इथे पाणी ठेवलं आहे तापत. हे 1 वाटी पाणी ठेवलं आहे तापत. त्यामध्ये जरा उकळी आली की हे मी पीठ घालणार आहे. म्हणजे आपली टिक्की एकदम छान अशी मऊसूत वगैरे होण्याच्या दृष्टीनं हे मी करणार आहे. आणि ही टिक्की अधिक पौष्टिक होण्यासाठी म्हणून त्यामध्ये ह्या सर्व भाज्या घालणार आहे मी. आता एक गाजर घेतलं आहे, ही ढबू मिरची घेतली आहे, हा बारीक कोबी घेतला आहे चिरून, हे बीट घेतलं आहे, नंतर थोडे त्याच्यात मी मकेसुद्धा घालणार आहे, थोडा मटार घालणार आहे, फ्रोझन नाही आहे, ताजा मटार आहे, आणि कोथिंबीर घालणार आहे. वासासाठी मी थोडी ह्याची कसुरी मेथी पण घालणार आहे. असं सगळं हे साहित्य आहे. बाकी तिखट मीठ नंतर तुम्हाला दाखवतेच घालताना, पण भाज्या मी तुम्हाला दाखवून ठेवते. आता पहिल्यांदा आपण ही उकळी आली की त्याच्यात पीठ घालणार आहोत आणि पीठ खाली उतरून ठेवूया, नंतर मी पुढची तयारी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपलं आता हे पाणी उकळलं आहे, त्यामध्ये आता हे मी पीठ घालणार आहे आणि चांगलं ढवळून झाकून ठेवणार आहे खाली उतरून. आणि तोपर्यंत मी ही सगळी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला. थोडं थोडं वाफवून घेणार आहे, ते दाखवते करून. वासही याला चांगला येतोय, कारण अगदी हे राजगिऱ्याचं पीठसुद्धा आत आहे, त्याच्यामुळे त्याला वास छान येतोय. हे असं माझं आता हे पीठ मी गरम पाण्यात भिजवून ठेवलं आहे. याच्यामुळे स्मूथ होईल एकदम. आपली टिक्की अशी चिकटणार नाही जिभेला, किंवा एकदम मस्त शिजेल पण चांगली, आणि त्याला स्मूथनेस येईल. म्हणून मी हे असं पीठ भिजवून घेतलं आहे. पण जास्त आपल्याला ह्या पिठाचा वापर जास्त करायचा आहे. असं आपलं हे आता पीठ तयार आहे. आता हे मी झाकून ठेवणार आहे. पीठ जोपर्यंत आपलं गार होतं आहे तिकडे, तोपर्यंत आपण ही भाजी सगळी जर थोडी वाफवून घेणार आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही आणि खायलाही एक मजा येते. अगदी दातात चावायला लागत नाही थोडं स्मूथ करून घेतलं की. तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घालते. हे तेल चांगलं गरम झालं आहे, त्यावर मी थोडीशी मोहरी टाकली आहे, थोडा हिंग टाकणार आहे, आणि या सगळ्या भाज्या मी एक एक टाकणार आहे त्याच्यात. थोडे मटारही टाकणार आहे मी, अख्खा मटार. त्यावर ही आता ढोबळी मिरची टाकली आहे, शिमला मिरची, त्यानंतर एक गाजर टाकते. दोन्हीकडून आपल्याला त्याच्यात पौष्टिकता, भरपूर पौष्टिकता आणायची आहे. हे सगळं मुलंही खायला कंटाळतात, मग हे असं करून घातलं की नक्की. थोडी ते हळद टाकणार आहे रंगासाठी म्हणून. हे मी छान असं परतून घेणार आहे. त्याचा कच्चेपणा घालवणं हा उद्देश आहे. थोडंसं परतून घेणार. मका टाकायचा राहिला तोही टाकते. किती छान दिसते बघा भाजी. एवढंच आपलं ते टिक्की पौष्टिक आणि छान होणार आहे. थोडी मी वाफवून घेणार आहे, नंतर हे सगळं पिठात घालणार आहे.
मीठ वगैरे नंतर घालणार आहे. थोडं याच्यात घातलं तरी चालेल. थोडं लाल तिखटही टाकून ठेवते जरा रंगाला. थोडं मी वाफवून घेते, एक वाफ काढून घेते आणि आपण हे खाली उतरूया. आपण ठेवून एक वाफ काढते. बघा किती छान असा कलर पण सुंदर आलाय. इतकीच सुंदर आपली टिक्की पण होणार आहे. हे बघा, हे आता आपलं पीठ सुंदर तयार झालेलं आहे. अगदी आत्ता भाकरी भाजायची म्हटली तरी सुद्धा त्याची छान होईल. तर हे पीठ मी आपल्या एका वाडग्यात काढून घेते. हे बघा, आता भाजी पण आपली चांगली वाफ आलेली आहे. पीठ आपलं तयार आहे. सुंदर रंगाच्या टिक्क्या तयार. कलरफुल. आता हे मी गॅस घालवून टाकते. 2 मिनटं झाकण ठेवते. गार होईपर्यंत तेवढं ते सगळं झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता या वाफवून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत. त्यामध्ये आता ही मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे. ही थोडीशी कसुरी मेथी हातावर अशी चुरून घालणार आहे, म्हणजे त्याचा एक वास छान येतो. त्यानंतर आता मीठ, चवीप्रमाणे मीठ. आपण मिश्रण तयार झालं की बघायचं. मीठ झालं. चवीप्रमाणे साखर. ह्याला साखरही व्यवस्थित लागते. साखर. तर आपण चाट मसाला घालणार आहोत. चाट मसाला घालणार आहोत. चांगला चमचाभर मी चाट मसाला घातला आहे. पण आलं, लसूण आणि मिरची पेस्ट अशी घालणार आहोत. त्याचा वास तर एकदमच छान लागतो. असं हे सगळं घातलं आहे. तर हे आपलं मिश्रण सगळं. अजून जिरा पावडर राहिली घालायची. जिरा पावडर, हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे. सुंदर लागते एकदम. तर हे मिश्रण आपण आधी हातानं सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर लागेल तसं पाणी घालून थोडं भिजवणार आहोत. कारण ह्या भाज्या असल्यामुळे त्याच्यात जास्त पाणी लागणार नाही आहे. हे बघा किती सुंदर रंग येणार आहे बघा टिक्कीला सुद्धा. असं छान मळून घ्यायचं, एकदम एकजीव करून घ्यायचं. बघा पाणी लागलंच नाही. जेवढं मी पाणी घेतलं होतं पिठाला तेवढं पाणी बरोबर पुरलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. किती सुंदर पीठ आपलं झालं आहे बघा तयार. आणि आता हे शिजायलाही काय फार मोठा वेळ लागणार नाही आहे शॅलो फ्राय करायला. कारण भाज्या पण आपण वाफवून घेतलेल्या आहेत. आता आपण या पिठाचे छानपैकी गोळे तयार करून घेऊया. टिक्क्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या कराव्या. त्याला काही हे नाही, बदाम हवा बदाम, पण मी सरळ गोलच करणार आहे. असं करणार. त्याच्यावर एक काजूगर लावणार आहे. हा बघा. नंतर हे आपण रव्यात घोळवायचं आहे आणि शॅलो फ्राय करायचं. बघा
असं करणार. असं आपण सगळं आता करून घेऊया. पण ह्या आपल्या टिक्क्या वळून घेतलेत आणि त्या आता आपण शालो फ्राय करणार आहोत. त्याच्यासाठी आता हे मी पॅन तापत ठेवलं आहे. हा मी इथे रवा घेतला आहे थोडा, जे रव्यात घोळवून म्हणजे चुरचुरीत होण्यासाठी म्हणून रव्यात घोळवणार आहे. तेल टाकते. हे बघा, असं तेल आपण व्यवस्थित सगळ्या पॅनला लावून घ्यायचं. ह्याच्यातून तेलही आपल्या पोटात कमी जातं आणि एकदम पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि आवडीचा. मुलं विशेषतः खात नाहीत भाज्या. याच्यात थोडं तिखट मीठ घातलं तरीही चालेल. मी थोडंसं मीठ घालणार आहे याच्यात. थोडं मी मीठ टाकते, जरूर नाही कारण मी रवा काही जास्त लावणार नाही आहे, तरी पण थोडं मीठ टाकलं आहे. तिखट टाकणार आहे. हे आता मिक्स करून आपण त्यामध्ये घोळवून आपली कटलेट शालो फ्राय करून घेणार आहोत. तीळ घातलेत थोडे. आत्ता गरमा आहे त्याच्यामुळे मी तीळ आत घातले नाही आहेत, म्हणून बाजरीसुद्धा गरम्यामुळे मी कमी घातली आहे, कारण गरमा आत्ता आपल्याकडे भरपूर आहे म्हणून ठराविकच म्हणजे पिठं जास्त घातली आहेत. हे बघा, असं आता हे आपण शालो फ्राय करणार आहोत. असे सगळे घोळवून सुंदर असे आपण शालो फ्राय करून घेऊया की आपली टिक्की तयार. मुलांना मोठ्यांना कोणालाही एकदम पौष्टिक अशी टिक्की, कारण बऱ्याच प्रकारची पिठं त्याच्यात गेलेली आहेत आणि दुसरं म्हणजे भाज्या पण सगळ्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे हा एकदम पौष्टिक हेल्दी नाश्ता तयार आहे. हा बघा, चला तर आपण हे उलटून पालटून छानपैकी भाजून घेऊया, पलटवून घेऊया. हा हा हा, किती सुंदर दिसत आहेत बघा, एकदम मस्त, एकदम क्रिस्पी असे छान होणार आहेत आपले हे टिक्की. अशी खमंग टिक्की आपली खाण्यासाठी तयार. तर 2 मिनटं इकडून वाफवून घेतली की टिक्की तयार. असा आपला छान टिक्की मस्तपैकी तयार आहे. आता ह्या टिक्की मी कशा केल्या ह्या तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.